तर नागपूर हिंसाचार प्रकरणात एक नवी अपडेट समोर आली आहे। डीसीपी वरील हल्ला आणि महिला पोलिसांचा विनयभंग या दोन्ही केसची चौकशी क्राईम ब्रांच करणार आहे। हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल झाले तर 105 जण ताब्यात आहेत। तर आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। गजानन, काय सविस्तर माहिती? नक्कीच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात घडलेल्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच नागपुरात आलेले आहे आणि थोड्याच वेळात साधारणतः 11 ते 12च्या सुमारास नागपूरच्या पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे। संपूर्ण परिस्थितीचा आढावा ते घेणार आहे। दुसरी महत्त्वाची अपडेट या प्रकरणामध्ये हमीद इंजिनियर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा कार्याध्यक्ष, त्याला रात्री सायबर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि मोहम्मद खान जो आहे, जो यूट्यूबर आहे मोहम्मद शहजाद खान, यालाही रात्री ताब्यात घेतलेला आहे। दोघांनीही कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स तपासल्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे आज काँग्रेसची टीमही या ठिकाणी सत्य पडताळण्यासाठी येत आहेत, परिस्थितीचा आढावा घेत आहे। जो मुख्य आरोपी म्हटला जातो फहीम खान याने जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संचारबंदीचा आजचा 6वा दिवस आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी 11 पैकी 9 पोलीस स्टेशनमध्ये अजूनही संचारबंदी कायम आहे। 2 तासाचा दिलासा दिला होता, तो दिलासाही काढून घेतलेला आहे। त्यामुळे आता 11 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कर्फ्यू आहे आणि त्यामुळे म्हणजे परीक्षेचा काळ आहे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो, शाळा बंद आहे, लोकांचे व्यवसाय जवळपास या 5-6 दिवसात 1000 कोटीपेक्षा जास्त रुपयांचं नुकसान जे आहे ते व्यापाऱ्यांचं झालेलं आहे, कारण की सणासुदीचे दिवस आहे आणि त्यामुळे व्यापार बंद आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। संचारबंदी आजही कायम आहे। आज मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल नागपूरचे पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांकडून। त्यानंतर संचारबंदी टप्प्याटप्प्यानं कमी केली जाण्याची शक्यता आहे आणि त्याची गरजही आहे, कारण की बरेच लोक ज्यांचं हातावर पोट आहे, जे रोज आणून रोज खातात, कुटुंब चालवतात, त्यांच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे। फुटपाथवर जे दुकानं लावतात त्यांची दुकानं बंद आहेत, शाळा बंद आहेत आणि त्यामुळे संचारबंदी काही भागातली उठवली जावी अशी मागणी जी आहे ती होत आहे। दुसरीकडे मदतीचं वाटप जे आहे, कारण की पंचनामे पूर्ण झालेले आहे, मदतीचं वाटप सोमवारपासून सुरू होणार असल्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण परिस्थिती आता तणावपूर्ण शांतता असली तरी काही भागात जिथे ॲक्च्युअल इम्पॅक्ट नाही आहे, जिथे हिंसाचार घडला नाही, त्या भागातली संचारबंदी जी आहे ती टप्प्याटप्प्यानं कमी केली जाऊ शकते, काढली जाऊ शकते। धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।